नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा। मंडळी, आपण सगळ्यांनी पुरोगामी बनवाबनवीचं म्हणजेच फातिमा शेख यांच्यात आलेल्या पोलखोलच्या व्हिडिओचं अतिशय मोकळेपणाने स्वागत केलं, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मनपूर्वक धन्यवाद। आज परत एकदा एका नव्या विषयासह मॅक कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुका घोषित झाल्यावर आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण मॅक कट्ट्यावर इंडी आघाडीविषयी भाष्य केलं होतं। भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आघाडीविषयी आपण बोललो होतो आणि त्या तिन्ही वेळा आपण असंच म्हटलं होतं की इंडी आघाडी दीर्घकाळ टिकू शकणार नाही, ती फुटणार, कारण इथला प्रत्येक जणच महत्वाकांक्षी आहे आणि त्याला केवळ आपल्या राज्याचाच मुख्यमंत्री व्हायचं आहे असं नाही, तर या देशाच्या पंतप्रधान पदाची आस त्या प्रत्येकाला लागलेली आहे। त्यामुळे इंडी आघाडी एकत्र आली, फोटो करता सगळ्यांनी हात हातात घेतले, हात उंचावून दाखवले आणि भाजप विरोधात एल्गार केला होता। परंतु काँग्रेस हा जो जुना राष्ट्रीय पक्ष आहे, जो दीर्घकाळ सत्तेत होता, त्याला घटक पक्षांबरोबर जमवून घेता येत नाही, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। पंतप्रधान चंद्रशेखर यांचं सरकार कुठल्या मुद्द्यावरनं पाडलं हे आपण आठवा। त्यामुळे काँग्रेसला घटक पक्षांना सोबत घेऊन घटक पक्षांच्या राजकीय महत्वाकांक्षांना सांभाळून पुढे जाता येत नाही, हे परत सिद्ध झालं। काँग्रेस ही वर्चस्ववादी मानसिकतेची आहे आणि घटक पक्षांची तक्रार नेमकी तीच आहे। नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला जे आता मुख्यमंत्री झालेले आहेत, तेही तेच म्हणत आहेत आणि आता दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने आपनी तीच भूमिका घेतलेली आहे। केवळ आपनीच भूमिका घेतलेली नाहीये, तर काँग्रेसला विरोध करून बाकी घटक पक्ष दिल्लीत आप बरोबर उभे राहायला तयार आहेत। त्यामुळे इंडी आघाडीतला हा विरोधाभास, इंडी आघाडीतला हा आंतरविरोध आपण समजून घेतला पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे मुख्यमंत्री होते आणि जे खूप संयमी धोरणी आहेत असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ज्यांना परत एकदा महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणता आली नाही आणि जे काही माध्यमकर्मींचे लाडके आहेत, अशा पृथ्वीराज चव्हाणांवर संदीप दीक्षित यांनी टीका केलेली आहे। त्यामुळेच एकूणच काँग्रेसमधलेही प्रवाह आणि घटक पक्षांमधली मतं याच्याकडे जर लक्ष ठेवलं तर इंडी आघाडी हा बुडबुडा होता, तो फुटण्याच्या मार्गावर आहे। कारण भाजपाला विरोध करायचा ही भूमिका बरोबर होती, पण विरोध करता करता तो द्वेषापर्यंत पोहोचला होता आणि द्वेषाच्या आधारे निवडणूक जिंकता येत नाही, मतदारांची दिशाभूल सारखी सारखी करता येत नाही। भारतीय जनता पार्टीचा अश्वमेध 2024च्या लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात रोखण्यात, काही प्रमाणात, कारण परत सत्ता भाजपाचीच आलेली आहे आणि भाजप बरोबर भाजपचे घटक पक्ष म्हणजे एनडीए आता अधिक सक्षम होणार आहे। कारण जे इंडी आघाडीतले घटक पक्ष बाहेर पडतील ते आज ना उद्या, थेट नाही पण कुठल्या तरी मुद्द्यावर संसदेत भाजपला पाठिंबा देतील। पाठिंबा दिला नाही तरी भाजप जी काही विधेयकं आणतील, धोरणं मांडतील, त्याला ते विरोध करणार नाही। या सगळ्या घटक पक्षांचे महत्वाचा भूमिका काय आहे, तर आपण आपल्या राज्यात सुखाने राहिलं पाहिजे, आपल्या राज्य आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे। त्यामुळे पश्चिम बंगालमधली तृणमूल असेल, आता जरी विरोधात असले तरी तेजस्वी यादव असतील, म्हणजे लालूंचे पुत्र असतील, आता तिकडे झारखंडमधले मुख्यमंत्री असतील, असा प्रत्येक मुख्यमंत्री, दक्षिणेतले द्रमुक पक्षाचा मुख्यमंत्री म्हणजे स्टॅलिन, या सगळ्यांची भूमिका आमचं राज्यात काँग्रेसने ढवळाढवळ करू नये अशीच आहे। त्यामुळे इंडी आघाडी लोकसभेपर्यंत ठीक आहे, विधानसभेला आम्ही करणार नाही, कारण विधानसभेत काँग्रेसची शक्ती नाही। तुमची ताकद नसताना कुठल्या जीवावर आमच्याकडे जागा मागता, हाच प्रश्न आहे आणि नेमकी आपनी तीच भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल असं म्हणतात, दिल्लीतली लढत भाजप विरोधात आहे, काँग्रेस विरोधातच नाहीये, म्हणजेच आपच्या खिचगंटीत काँग्रेस नाही। आता काँग्रेस का नाही याची उत्तरं खरं म्हणजे काँग्रेसनी शोधली पाहिजे, परंतु काँग्रेसचे सल्लागार, काँग्रेसला चालवणारी इकोसिस्टीम आणि राहुल गांधी यांचे स्तुती पाठक यांनी एक काँग्रेस भोवती जे चित्र निर्माण केले, त्यातून काँग्रेस वारंवार पराभूत होऊन सुद्धा
आपल्या पराभवाची मूळ कारणं शोधत नाही आणि हाच आक्षेप इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात उबाठा गटाची अवस्था काय आहे हे माहिती असताना सुद्धा दिल्लीत उबाठा गटाचं स्थान काय आहे, किती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असताना सुद्धा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची भूमिका उबाठा गट घेतो. यावरूनच इंडिया आघाडीतला काँग्रेस विरोध किती तीव्र आहे आणि तो परत एकदा उफाळून आलेला आहे हे चित्र आपल्या समोर आलेलं आहे. युती टिकवणं म्हणजे काय हे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात दाखवून दिलं होतं. दीर्घकाळ युती टिकवली होती. अशी युती टिकवताना भाजपला स्वकीयांकडूनही टीका सहन करावी लागली होती. शिवसेनेपुढे झुकतात, शिवसेनेचं ऐकतात, पण भाजपनी दीर्घकाळ युती टिकवली होती. मराठी हिंदू अस्मिता या आधारे झालेली युती भारतीय जनता पार्टीने टिकवली. ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा वाढली आणि आपण मुख्यमंत्री होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी एक अनैसर्गिक युती केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. त्यातनं महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाली. फक्त अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद मिळवलं. त्यातून आपला पक्ष फुटल्याचं दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांना बघावं लागलं. त्यामुळे अनैसर्गिक युत्या आघाड्या अशाच होतात. इंडी ही अशाच प्रकारची अनैसर्गिक युती किंवा आघाडीच आहे आणि त्याचा फटका आता काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेस आपल्या भूमिका, आपला ताठरपणा, आपला हट्ट सोडायला तयार नाही आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष जो इंडिया आघाडीत सहभागी आहे तो काँग्रेस बरोबर अतिशय कठोरपणे बार्गेन करतो. जिथे तुम्ही नाही तिथे तुम्हाला आम्ही विचारणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. ती भूमिका उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका ज्यावेळी घोषित होतील त्यावेळी अखिलेश यादव सुद्धा घेणार आहेत. आत्ता उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आल्या. अखिलेश यादव आणि काँग्रेस म्हणजे सपा आणि काँग्रेस हे एकत्रपणे लढले असं जरी चित्र असलं तरी मंडळी पुन्हा तसंच घडेल असं होणार नाही. कारण याला घटक पक्षांना सांभाळणं, आघाडी सांभाळणं हा काँग्रेसचा स्वभाव नसल्यामुळे काँग्रेस या परत एकदा एका पाऊल मागे पडते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. इंडिया आघाडीचं फुटणं हे केवळ काँग्रेसला धक्का नसेल तर अशा प्रकारे देशात एक पर्यायी पक्ष, पर्यायी आघाडी चालू शकते हे दाखवण्याची संधी होते. ती संधी विरोधकांनी नाकारलेली आहे. अशी पर्यायी आघाडी कधी चालते? त्यांच्याकडे जर काही ठोस कार्यक्रम असेल, तो कार्यक्रम सर्वसमावेशक लागतो, त्याच्यात लांबूल चालण्याला जागा नसते आणि विकासावर बोलावं लागतं. सतत विरोध, सतत द्वेष, सतत नकारात्मकता यातून पक्ष आघाड्या वाढत नाहीत तर एका मर्यादेपर्यंत लोकांची सहानुभूती मिळते. मात्र नंतर लोक पाठ फिरवतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेमकं हेच झालं. महाविकास आघाडी सहानुभूतीच्या आधारे उभं राहण्याचा प्रयत्न करत होती, परंतु लोकांनी पाठ फिरवली आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिलेली आहेत. ते हरियाणात सुद्धा घडलेलं आहे. आतमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण यापूर्वीच्या मॅककट्ट्यावरच्या व्हिडिओत असं म्हटलं होतं दिल्लीतला विजय कोणाचा? दिल्लीत आप जर जिंकली तर अरविंद केजरीवाल यांची महत्वाकांक्षा वाढणार आणि ते काँग्रेस विरोधात अधिक आक्रमक होणार. आप जिंकली तर प्रादेशिक पक्ष सुद्धा काँग्रेस विरोधात अधिक आक्रमक होणार. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय का आपचा विजय ह्यापेक्षाही काँग्रेसचं भवितव्य आणि इंडिया आघाडीचं म्हणजे भाजप विरोधी घटक पक्षांचं भवितव्य ठरवणारी ही दिल्ली विधानसभा निवडणूक आहे. काँग्रेस अजूनही आपल्या जुन्या चुका दुरुस्त करायला तयार नसल्यामुळे फोटो करता एकत्र आलेले आणि हात मिळवून एक मोठं वातावरण निर्माण करणारी इंडिया आघाडी परत एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.